गावच्या तलाट्याने एक दाखला दिला जो त्याला देण्याचा अधिकारच नाही आहे. ह्या गावामध्ये 1000 लिटर दूध अतिरिक्त आहे जे खाजगी वितरकांना विकलं जातं. महेश कदम आणि मिया मुश्रीफ हा एम फॅक्टरने वाट लावली गोकुळची. आणि 50 लिटरचा हा फक्त पैसे खाऊन केलेला कार्यक्रम आहे. 50 लिटरचा हा निकष विषय नाही आहे, 250 लिटरचा निकष आहे. फक्त मतदानापुरती, त्याला काय दूध कलेक्शन करायचंच नाही आहे, मतदान करायचं फक्त. आत्ता मागच्या वर्षी स्थापन झाली संस्था ही संस्था कोणाची बघा, सय्यद नावाच्या मियाच्या पीएच्या जावयाच्या वडिलांची संस्था. तो जो जावई तो सुपरवायझर आहे गोकुळमध्ये. कसा लागला मला माहीत नाही. आता ह्या लढ्यामध्ये माझ्याबरोबर चंदगडचे आमदार माझे मित्र शिवाजीराव पाटील या लढ्यामध्ये उतरले आणि माझ्या काय म्हणतात, मी छोटीशी लढाई लढवतो त्या लढाईला त्यांनी एक मोठं रूप दिलं, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी एक नाव घेतलं होतं डॉक्टर महेश कदम म्हणून. आणि हसन मुश्रीफांनी लगेच नेक्स्ट डे त्याच दिवशी त्या नावाचं खंडन केलं. नाही, ते अधिकार नव्हते, कारण लगेच त्यांना वाचवणं त्यांचा भाग होता. त्याच्यात असा विषय झालेला होता, नवीन संस्था स्थापन करायची जसं शासन निर्णय आहे, 4/1/2000चा नियम आहे. पहिल्या 3 संस्था ह्या ARने कोल्हापूर सहाय्यक निबंधकांनी करायच्या होत्या. 4थीपासून पुढची संस्था ह्या पुण्यातनं विभागीय निबंधकांनी नोंद करायची होती, त्यांनी मान्यता द्यायची होती. पहिल्या संस्थेचं 300 लिटर दूध झाल्याशिवाय आणि दुसऱ्या संस्थेचं 250 होऊ शकतं असं क्षमता झाल्याशिवाय तुम्हाला नवीन संस्था नोंद करता येत नाही, असा नियम आहे 2000 पासून. गेल्या 26 वर्षात नियम महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ह्यांनी काय केलं, हा नियम मारला फाट्यावर. एम फॅक्टर सारखा म्हणतो, एम फॅक्टर महेश कदम आणि मिया मुश्रीफ हा एम फॅक्टरने वाट लावली गोकुळची. ह्या एम फॅक्टरने काय केलं, सरसकट गावातनं 5-5 प्रस्ताव घ्या, 3-3 लाख खर्च करणारे प्रस्ताव घ्या आणि सह्या करून त्यांनी प्रस्ताव दिलेले आहे. अमृता डेअरी म्हणून, अमृता सहकारी दूध व्यावसायिक संस्था चंदगड गवशे गाव तिकडचं, त्या आदेशात महेश कदम असे लिहितात अनुमानामध्ये, गावामध्ये 4 संस्था आहेत, एकच संस्था त्या नोंदणीचा निकष पूर्ण करते, इतर 3 संस्था करत नाही. म्हणजे काय करत नाही, त्यांचं दूधच नाही तेवढं. ओके, त्याचा तुम्हाला नवीन संस्था करायची नव्हती. बरोबर. खाली आदेशात महेश कदम लिहितात, डॉक्टर महेश कदम, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था दुग्ध पुणे, मी अमृता सहकारी दूध व्यावसायिक संस्थाची नोंदणी करण्याचे आदेश देतो. म्हणजे एकाच पानावर तुम्ही एवढा स्पष्ट म्हणजे चूक पण मान्य केली आणि खाली त्यांना नोंदणी देत आहेत. ही संस्था कोणाची बघा, सय्यद नावाच्या मियाच्या पीएच्या जावयाच्या वडिलांची संस्था, चंदगड गवसे, ज्या ठिकाणी डोंगळे आणि मिया भेटल्याचं पेपरमध्ये बातमी पण झाली होती बघा. लग्नामध्ये एका भेटले, बाचाबाची झाली ना, भेटले. ओके. आणि तो जो जावई तो सुपरवायझर आहे गोकुळमध्ये. कसा लागला मला माहीत नाही. त्याची पोरगी त्या मियाच्या पीएच्या व्याईची पोरगी सचिव आहे त्या संस्थेमध्ये. मियाचा पीए चेअरमॅन आहे त्या संस्थेचा. एक ठराव झाला नाही एकाच घरात. तर हे आणि 250 लिटर दूध, मग एखाद्या गावामध्ये 3री संस्था स्थापन करायची असेल तर आधीच्या 2 संस्थांचं 600 लिटर दूध, नवीन येणाऱ्याचं 250 असलं पाहिजे. 850 लिटर दूध असेल तर 3 संस्था, बरोबर, असा नियम आहे. तर हा 300, 250, 300, 300, 250 असा नियम आहे. तर ह्या निकषामध्ये ह्या नवीन संस्था बसतात का? आणि 50 लिटरचा हा फक्त पैसे खाऊन केलेला कार्यक्रम आहे. 50 लिटरचा निकष विषय नाही आहे, 250 लिटरचा निकष आहे. आणि हा निकष मियाला वाटलं सगळेच अनाडी आहेत, पैसे खाऊन सगळे अधिकारी गप्प बसतील. पण जनतासुद्धा डोळे उघडून बघतीये. हा धूळफेक जी केली आहे ती पकडली गेलेली आहे. त्यामुळे ह्याच्या विषयामध्ये नक्की म्हणजे आपले नातेवाईकांना यात सगळे इन्व्हॉल्व्ह करून घेण्यासाठी, सगळ्यांना, नातेवाईक म्हणा, बोगस आपले दलाली, कार्यकर्त्यांना दलाली करायला दिली त्यांनी. 3 लाख रुपये एका संस्थेची नोंदणी, काय करायचं होतं, काहीच करायचं होतं. महेश कदमकडे प्रस्ताव आणायचा आहे, बोगस हे करायचं. आता राधानगरीतलं एक गाव आहे, तळाशी नाही, राधानगरीतलं गावशी गाव आहे. त्या गावच्या तलाठ्याने गावच्या तलाठ्याने एक दाखला दिला जो त्याला देण्याचा अधिकारच नाही आहे. ह्या गावामध्ये 1000 लिटर दूध अतिरिक्त आहे जे खाजगी वितरकांना विकलं जातं. तलाठी कुठं मोजायला गेला होता हे दूध? तलाट्याने दाखला दिला आहे, हस्तलिखित दाखला आहे. त्याचं आत्ता पाठपुरावा मी करू आलो परत कलेक्टर ऑफिसमध्ये, त्याच्या कारवाई होती. आणि त्या दाखल्याच्या आधारे नोंदणी केली नवीन संस्थेची. गावात 4 संस्था ऑलरेडी आहेत, फार मोठी संस्था आहे, 150-200 घर आहेत त्या गावामध्ये. जाऊन या राधानगरी तालुक्यातलं, नदी किनारी गाव आहे, सगळं चांगलं गाव आहे ते. पण ही नवीन संस्था आली त्यामुळे आधीच्या संस्थांचं दूध 10-10 लिटर कमी झालं असेल, किंवा फक्त मतदानापुरती, त्याला काय दूध कलेक्शन करायचंच नाही, मतदान करायचं फक्त. आत्ता मागच्या वर्षी स्थापन झाली संस्था ही.
हा, हे सगळं जर सत्य असेल तर भीषण आहे, कारण चॅलेंज आहे माझं. तलाठी दूध संस्थेशी काही संबंध नाही काही त्यांचा. संबंध नाही. तर दाखला तुम्हाला मी देऊ शकतो, व्हॉट्सअपला पाठवतो तुम्हाला दाखला मी. हस्तलिखित दाखला 1000 लिटर दूध पर डे हे खाजगी लोकांकडे जातं असं तलाठी लिहून देतोय. SL हजार आहे त्या तलाठीचं नाव. तो आता करवीरमध्ये एका गावामध्ये तलाठी म्हणून आहे, त्याच्या कारवाई होती आता. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.